श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अतिशय शक्तिशाली संदेश. आज पाहून दुर्लक्ष करू नका. जर हा संदेश तुम्ही संपूर्ण बघितला तर दुःख सर्व चिंता दूर होईल. देव म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्याचा योग्य मार्ग सापडला असेलच आणि त्या मार्गावरील सर्व अडचणी दूर होतील. फक्त बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जीवनामध्ये एक आनंददायी प्रवासाला सुरुवात करा. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटून जातील आणि अखंड बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. बाळूमामा प्रसन्न ही कमेंट करायला विसरू नका. बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा हा व्हिडिओ पूर्ण बघा. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयाची घाई असलेल्या माणसाशी चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटतच नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाहीत. आयुष्यात कोण कसं वागलं हे तुम्ही जास्त काळ लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कारण कुणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्यावर ढेगभर परोपकार करण्याची तयारी ठेवू. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. म्हणून लक्षात ठेवा, सावली देणारं कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग ते वृक्ष असो किंवा स्वतःचे आई वडील. ह्या कलियुगात आई वडिलाचा जो होत नाही तो ह्या जगाचा काय होणार. म्हणून जेवढ्या ह्या ईश्वररूपी आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधीही दूर करू नका. जीवनात ज्यांनी मला माहीत नाही ह्या जगात ईश्वर आहे का नाही, पण ज्या ईश्वराने मला हे जग दाखवलं त्या ईश्वराच्या पोटी जन्म घेऊन मी त्याचा उद्धार करणार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्याच्या वळणावर जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले नक्कीच प्रेरणा करण्याची असू द्या, संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. सकारात्मक नजरिया आपकी सभी समस्याओं का हल होता है नहीं कर सकता, परंतु ये लोगों को हिलाने के लिए काफी होता है. जीवनात बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाचे खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लखलखतात त्यालाच कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. म्हणून चांगलं बघा, चांगलं होईल, चांगलं वाचा, चांगलं होईल. आणि चांगला सगळ्या गोष्टी असतील तर चांगला विचार येईल आणि चांगल्या विचारातून एक चांगलं जीवन घडतं. म्हणून जीवन जगत असताना नेहमी सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा, मनात भाव ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. जीवन खूप अचूक आहे, त्याचा अंदाज ठरलेला असतो. जसं तुमचं कर्म तसंच फळ निश्चितच असतं. म्हणून कर्म चांगलं करा, फळ योग्य तेच मिळेल. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकतं आहे, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत घेऊन दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढं जालार तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे
पैशाने गरीब राहिलो तरीही चालेल, पण मनाने मात्र कायम श्रीमंत राहायचं. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. अक्षरांच्या ओळीसारखी ओळखीची माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बुचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. म्हणून तुम्ही जीवनात येणारे सुखदुःखांचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असता. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याच्या साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवण्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढच्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील. म्हणून जीवनात जगत असताना आपण प्रत्येकाचं मन राखलंच पाहिजे. आपल्याला आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या नातेसंबंधावर होतो. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. जर दुसऱ्यांची वाद करत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं. अपयशी लोकांना कुणीही विचारत नसतं. आज आपण जीवनात व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल. जीवनात आनंदाचा बॅलन्स भरपूर हवा. कधी कोणाला हरवायला न बघता स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करा. कोणावरही न हसता प्रत्येकासोबत हसायचा प्रयत्न करा. मनसोक्त जगून घ्या. जिंदगी हळूहळू निसटून चालली. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान द्या. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमवलेली सोन्यासारखी माणसं हीच आपली श्रीमंती आहे. म्हणून जीवनात जगत असताना तुमच्या देहाला निश्चित करा. तुमचं देह निश्चित केल्यानंतरच तुमचा प्रवास हा सुखद जाईल. तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं कर्म चांगलं करा, तुम्हाला फळ हे 100% मिळणार आहे. दुसऱ्याच्या आनंदात शोधलेला आनंद हा आनंददायीच असतो. म्हणून लक्षात ठेवा, सगळे सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. समाधानी व्हायचं असेल तर ते आपल्याला तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब आळशी लोकांसाठी असतं. यश हे फक्त मेहनती लोकांसाठीच असतं. म्हणून यश मिळवायचं असेल तर मेहनत दुप्पट करावी लागेल. तरच यश तुमच्या जवळ खेचून येईल. आपल्याला होणारा सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखणं, की हाच तो असावा, कारण त्यात आपल्या आत्मपरीक्षणाची तृप्ती असते. म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ. आयुष्यात आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे तर खरं आभार आपण व्यक्त केले पाहिजेत. कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे आपल्याला अचूकपणे शिकायला मिळतं. समजवण्यापेक्षा समजणं आणि समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्याला सहवासात असणं ही निसर्गाची एक मोठी देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावाची अनमोल परतफेड असते. प्रशंसा ही चेहऱ्यावरची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा समजवायला काहीशी मिनिटं लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होतात. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक प्रसंगाचा आनंद घ्या. तुमचं जीवन खूप सुखकर होईल. हा संदेश शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आज तू हा व्हिडिओ पाहून देखील दुर्लक्ष करू नको. जर का तो आजचा हा बाळूमामांचा संदेश दुर्लक्ष केलं तर तुमचे येणारे आयुष्य तुला भरपूर संकट येतील आणि त्या संकटांना तुला तोंड कसं द्यायचं हे समजणार सुद्धा नाही. म्हणून आजचा हा मामांचा संदेश मामांसाठी वेळ घालवून पूर्ण तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. जर का तुला बाळूमामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मामांचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आत्ताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा असं जरूर म्हणा. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, धन दौलत तरी या जगात अनेक लोक सोडून जातात. काही जण या जगामध्ये धन आणि दौलत सोडून जातात आणि कमतरता देखील कमवून जास्त या जगामध्ये धन दौलत तिथं सोडून जावी लागते. मामा म्हणतात, या जगामध्ये जो व्यक्ती नाव सोडून जातो तोच खरा धनवान असतो. म्हणजे जो व्यक्ती स्वतःचं काहीतरी नाव लोकांच्या मनात उमटवून ठेवत असतो तोच व्यक्ती ह्या जगामध्ये काही ना काही करून दाखवतच असतो. तोच व्यक्ती ह्या जगामध्ये काय करून गेलेला असतो. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जरी या जगामध्ये तुमचं नाव कमवायचं असेल तर तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही कामाला महत्त्व देता त्याच प्रकारे तुम्हाला माणसांना देखील महत्त्व द्यावे लागणार आहे. म्हणून मामा म्हणतात, या जगामध्ये पैसा सर्व काही नाही. मात्र जगामध्ये जेव्हा तू पैसा कमवशील तुला जगायला कामाला येईल. मात्र तू जेव्हा जगामध्ये माणसं कमवशील तुला अडचणींच्या वेळी देखील माणसं कामाला येतील. जितका पैसा कमवशील इतकं आयुष्य सुंदर बनत जाईल. मात्र तू माणसं देखील ह्या कारणामुळे जगामध्ये कोण केव्हा कामाला येईल सांगता येत नसतं. म्हणून तू जास्त महत्त्व पैशाला देऊ नका, व्यक्तींना माणसांना पण देत चला. बाळूमामा म्हणतात, तुझं आयुष्य आता सुखकर होणार आहे. तुझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदी तुझा जाणार आहे. त्यासाठी तुला माझ्यावर प्रथम विश्वास ठेवावा लागेल. जर का तू माझे नामस्मरण तुझ्या तोंडावर दिवसभर रात्र करत असशील तर तुझे चांगले मी 100% करतच राहणार आहे. मात्र गोड जीवनामध्ये कधीही लक्षात ठेव, जेव्हा तू जीवनामध्ये माझं नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, माझी पूजा करतो, मात्र तू तुझ्या व्यवसायामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न, जास्त संघर्ष आणि जास्त कष्ट करत नाहीस. मात्र माझे नामस्मरण करतो आणि म्हणतो, मामा माझं सर्व काही ठीक होऊ द्या. मी ज्या क्षेत्रात काम करत आहे मला त्या क्षेत्रात चांगली व्यक्ती घडवून द्या, चांगलं यश मिळू द्या. अरे असं जेव्हा तू माझ्यासमोर येऊन म्हणतो, मात्र तू जेव्हा मेहनत करणार नाहीस तेव्हा माझ्यासमोर येऊन हात जेव्हा जोडशील तर तुझा हात जोडून काहीही उपयोग होणार नाही. कारण या जगात तोच टिकतो जो संघर्ष करतो आणि संघर्ष तुला रडवेल, मात्र तुझं आयुष्य हे नक्कीच घडवेल. हे कधीही लक्षात ठेव. म्हणून जीवनामध्ये संघर्ष करायला विसरू नका. मामा म्हणतात, मामाने एक सर्वात चांगलं आणि श्रेष्ठ वाक्य ते म्हणजे भक्त जीवांमध्ये अनेक वेळी अनेक गोष्टींना अनेक दुकानात सामोरं जावं लागतं. जीवन जगत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तू सांग
ते संघर्ष करत असतो तेव्हा मी त्याच्यासोबतच असतो. तुला दिसत नसलो तरी वाऱ्याच्या रूपात किंवा इतर रूपात मी तुझ्यासोबतच असतो. मात्र तुझं आयुष्य मी तेव्हाच घडवतो जेव्हा तो मर्यादेपेक्षा जास्त संघर्ष करतो. कारण यश तुला एका वर्षात भेटू शकतं, ते यश भेटल्यानंतर जीवनभर देखील चालू शकतं. तुझं जीवन सुखकर करू शकतो. म्हणून तुला जीवनामध्ये 2-3 वर्ष संघर्ष करायचा आहे. जास्त कालावधी तुला संघर्ष करायचा नसतो. तुम्ही जर जास्त वेळ काम करत बसला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तो का म्हणे, मामा माझे दुःख जे काही आहे ते सर्व दूर करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो. जर असं म्हणत असेल तर मी तुला तेव्हाच मनातून माझ्या काढून टाकला आहे. कारण तू फक्त बोलायला बोलू शकतो, मी हे करेन, मात्र प्रत्यक्ष पाहायला गेलं तर तू काहीच करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये पहिल्यांदा सुरुवात करा. कोणताही विचार करू नका. जो विचार केलाय त्या विचारासाठी कष्ट करा. प्रामाणिकपणे जग जिंकल्यासारखं तुम्ही काम केलं पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणून अडचण जरी आली, दुःख जरी आलं तर नामस्मरण कर मामांचं. मामा येतील तुझ्या हाकेला धावून. फक्त भिवू नको, तुझ्या पाठीशी आहे. विसरू नको मामांचा हात. ज्याने आयुष्यात चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या आयुष्यात काहीच केलं नाही. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने थोडीफार का होईना चूक केली पाहिजे. कारण चूक करशील तर तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मामा म्हणतात, जीवनामध्ये तू जेवढ्या चुका करत जातील तेवढे शिक्षण घेत जाशील. तुला ते जेवढं शिक्षण भेटत जाईल आणि जेव्हा तू त्या चुका समजून घेशील आणि त्यामध्ये खोलवर अभ्यास करशील तेव्हा तुला त्यातून अनेक शिक्षण भेटेल आणि तुला त्याचा अभ्यास होईल. म्हणून जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात असू द्या. तुझ्याकडून जर एखादी चूक घडत असेल तर चूक होत असेल तर बिनधास्तपणे समजून जा, तू आता काहीतरी यामधून शिकणार आहेस. म्हणून जीवनामध्ये चूक झाल्यानंतर घाबरू नको, म्हणत बसू नको आयुष्य असं आहे, कसं आहे जे माझ्याकडून सारखं सारखं चुका होत असतं. असं जर बसशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू आयुष्यात काही देखील शिकणार नाहीस. मामा म्हणतात, तुझा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. त्यामुळे तुझे आत्ताच विचार बदल, तुझे आयुष्य बदलेल. तुझे विचार चांगले असले पाहिजेत तरच तुझा दुःखाला देखील सुखात बदलेल. तुझा असा विचार असायला पाहिजे की तू तुझा विचार बदलशील तेव्हा तू तुझे विचार सकारात्मक ठेवशील, तेव्हा सर्व नकारात्मक गोष्टी आपणच आपल्या जीवनातून नष्ट होतील. म्हणून तुझा विचार असू दे कायम सकारात्मक ठेव. नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार हा जीवन नष्ट करत असतो. हे गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनामध्ये कधीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मामा म्हणतात, माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, मात्र चुकीची इमेज प्रत्येक माणसाच्या मनात आणि हृदयात घालवण्यासाठी इमेज बनवायला मात्र खरंच आयुष्य लागतं. तुमची जर समाजात किंवा इतर क्षेत्रात इमेज वाढवायचं असेल, म्हणजे तुमचं नाव सर्वांच्या मनात आणि तोंडावर ठेवायचं असेल तर त्याला तुला धीर धरावा लागेल, संयम ठेवावा लागेल आणि काम करावं लागलं. तू स्वतःची तुलना इतरांसोबत करायला जाऊ नको. कारण ह्या जगात प्रत्येक माणूस श्रेष्ठ असतो. त्याच्या परीनं तो काम करत असतो. तू आहे सर्वाध्यक्ष, तू वेगळा आहेस असं समज आणि काम कर. आणि जे तुला होत नाही तेच करायला जा आणि त्यामध्ये मनालाही होतच असतं. प्रयत्न सोडून दिला की तू तिथे संपला. प्रयत्नही कायम ठेव. बाळूमामांचे मनापासून नामस्मरण करत चल. तू खास मामांसाठी येणारे पुढील 7-8 मिनटं दे. तुझे आयुष्य नक्कीच बदलेल. मामाने म्हटलेला सर्व संदेश हा व्हिडिओमध्ये म्हटलं जातं, म्हणून सर्व संदेश नीट ऐकत जा. मामा म्हणतात, निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही, मात्र जीवनामध्ये काही ना काही परिस्थिती खराब झालेली असते, ती परिस्थिती बदलण्याचा स्वतःमध्ये सामर्थ्य निर्माण कर आणि जीवनामध्ये एक नवीन सुरुवात कर. नक्कीच तुला यश मिळणार आहे. अजून थोडा वेळ थांबावं लागलं तरी तुझं आयुष्य
असं देवानं म्हटलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. दुःख तर तुझ्या जीवनामध्ये आहेच. जीवन म्हटल्यानंतर दुःख आणि सुख हे सोबतच असतं. म्हणून एक गोष्ट तुझ्या कायम लक्षात असू दे. जीवनामध्ये तुला फक्त परिस्थिती, देवाने तुझ्या मामाने सर्व आयुष्य दिले आहे सुखदुःखाचे. तेव्हा दुःख केव्हा सुख असतंच असतं. म्हणून त्याकडे लक्ष देवत बसू नको. आयुष्य छोटं आहे. तुला आनंदानं जगता आलं पाहिजे. जगात तू फक्त एकटाच आहे. काहीही तू कर, तू सर्वश्रेष्ठ आहे. तुझ्यावर जळणाऱ्या लोकांना विश्वासात घे आणि कुणाचाही विचार न करता स्वतःचा निर्णय घेऊन स्वतः लक्ष केंद्रित करून नक्की आपल्याला फायदा कशात होईल त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन तू तुझ्या जीवनाचा आकार उकार बदलून एक सकारात्मक विचार करून उंच शिखरावर घेऊन चल. भिवू नकोस. मामा तुझ्या अखंड पाठीशी आहेत. भ्यायचे असेल तर हितच भीती सोडून चल. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये एक चांगली पहाट उगवून येईल. सूर्य उगवेल. वाट बघत बसू नको. तुझं कर्म करत चल. नक्कीच तुला नवीन सूर्याचा प्रकाश हा अत्यंत तीव्र दिशेने मिळणारच आहे. लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. हरण्याची काळजी अन जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो. आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही. खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील, पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली म्हणजे जिंकला. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं, तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू ते खावावंच लागतं. म्हणून बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणून दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची नाणी आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे. जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनातला तो क्षण देत असतो जो परत कधीच येत नाही. सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं, पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. म्हणून आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळता आला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. आयुष्याचे सगळेच निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं, चांगलं जगता येत नाही. म्हणून तुम्ही जगत असताना तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा आणि तुमचं कर्म किंवा तुमचं काम तुमच्या देहाकडे नेण्यासाठी तुम्ही दुप्पट काम केलं पाहिजे. तरच तुम्हाला यश हे लवकर मिळून तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्याल. मनासारखे दिवस पाहण्यासाठी तुम्ही खरंच मनाविरुद्ध घडणारे दिवस हे सोसावेच पाहिजेत. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते. जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. म्हणून जीवनातील वास्तव समजणं अवघड नाही. फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच तराजूमध्ये स्वतः बसून बघा. आयुष्यातली कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका. तिच्याकडे पाठ फिरवा आणि मेहनतीने तुमचं कर्म करा, तुमचं कार्य करा, तुमचा योग्य देह निवडा आणि त्या देहासाठी संपूर्ण आयुष्य ओतून द्या. नक्कीच तुम्हाला तुमचं यश हे मिळणार आहे. मनात देवाबद्दल भाव ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ
तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील आणि ह्या देवाचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. म्हणून आयुष्य वर्तमानात जगलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य आपल्याला जगता येईल किंवा नाही. म्हणून जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून खरंच जगलं पाहिजे. मुक्काम केव्हा संपेल सांगता येत नाही. डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असतो, ती म्हणजे आपली आई. तिला सांभाळा, तिच्याशी बोला, तिला वेळ द्या आणि तिचा एकटेपणा दूर करा. तिला फक्त 2 गोष्टी पाहिजेत. माझं संपूर्ण कुटुंब हाताळण्याची तिच्याकडे कला असते. तिला फक्त हाताळण्यासाठी तुमच्याकडे 2 शब्द आहेत का? शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणं. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते. तसं पुण्य नाही, ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. आनंदी असणं याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे. याचा सरळ अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य आपल्याला जगता येईल किंवा नाही. जर तुम्हाला वाटलं मी एकटा काय करू शकतो, तर एकदा सूर्याकडे पाहून विचार करा. तो एकटा संपूर्ण जगाला प्रकाश देतो. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची काहीच गरज नाही. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठं सोबत नेता येणार आहे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे पारदर्शी राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचं संस्कार असतात. अपेक्षा कधीही करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशादायी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेलं राहतं. आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हे यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळीमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्यांचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याच्या भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात. म्हणून कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमवू पण नका. कारण त्याची काळजी हृदयात असते, शब्दात नाही. आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही.
झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत असते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटे पण लढावं लागतं, पण असं लढा की साथ देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेलं चांगलं विचार. संगत करावी तर स्वच्छ चरित्र, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्यांची करा, कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसाचा आनंद उपभोग घेण्यासाठी. याचे स्मरण ठेवूया, आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळं किती जण आनंदात आहेत त्याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. कामाची आवड असली की माणसाला कामातूनच कधीच सवड काढावी लागत नाही. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. म्हणून तुमच्याला जीवनात देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात. तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कधी जास्त होतच नसते, मग तर आयुष्य आहे, कमी जास्त तर होणारच. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्याच्यात क्षमता असते. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जातं त्याला तोड नसते, कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जीवन हे एकदाच आहे. जीवनाचा आनंद घ्या, मनसोक्त जगा. तुमच्या जीवनाला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे. मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सांगू, आयुष्य लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य. आपण जगलोय असं वाटतं, कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं, हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हाती ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. स्वतःला सिद्ध करा, स्वतः तेवढी मेहनत करून तुमचं यश प्राप्त करून घ्या. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल. शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल. प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल. आणि एकमेकांना सहकार्य इतकंच करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून जीवन जगत असताना माणसानं प्रत्येक क्षण आनंदानं जगलं पाहिजे. आपलं सत्व जपलं पाहिजे, स्वस्थ कळालं पाहिजे, तत्व पाळलं पाहिजे. व्यक्तिमत्व उजळल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख त्याची वाणी, विचार आणि कर्मानेच होते. मानवी जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका, श्रीमंती वाढली पण अन्न पचन होत नाही, याच्या स्वतःसारखा गरीब माणूस या जगात कोणीच नाही.
मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल जीवनाचा. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील प्रत्येक गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढं गेलेलं बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच असे असतात की जे आपल्या मुलांना आपल्यापेक्षाही पुढं गेलेलं पाहून आनंदित होतात. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूस संपला. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्यात लाभत असते. परिस्थिती हाताळणं कौशल्य ज्याच्याकडं असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. लढण्याच्या सवयीतून मिळालेले धैर्य माणसाला मनातून कधीच पराभूत होऊ देत नाही. सुख दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली आहे, हे जीवनातलं मोठं कोडं आहे. अंधकाराला दोष देण्यापेक्षा स्वतः प्रकाशमय व्हा. स्वप्नांची आरस पाहणाऱ्या मनाला वास्तव सतत चटके देऊन जागा करत असतं. तुम्हाला आज ह्या ऐकण्याविषयी गरज आहे. देव म्हणत आहे, स्वर्गातून मी तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे. मी तुझे प्रत्येक पाऊल पाहत आहे आणि मी तुझ्या हृदयात पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे. तू केलेले संघर्ष, तू पाहिलेली वाईट परिस्थिती आणि तू उचललेले पर्वत आणि तुझ्या दर्याची मी तुला फळ देणार आहे. बाळूमामांचा संदेश घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री बाळूमामा प्रसन्न. देवांना तुमच्या उद्याचा भार जाणवला आणि ज्या क्षणी तुम्हाला खूप एकटं वाटेल त्या क्षणी तुमच्यासोबत देव असतातच. तुम्हाला माहिती आहेच की जीवन चढ उताराने भरलेलं आहे. तुम्ही ज्या आव्हानांना सामोरं गेले आहात ते अद्वितीय आहेत, तरीही अस्तित्वाच्या भोवतेचा भाग. पण लक्षात ठेवा, कोणतीही अनुभव नाही, व्यर्थ नाही. प्रत्येक अडचणी आपल्यासोबत काहीतरी बदलायची वेळ घेऊनच येत असतात. निराशेच्या क्षणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्यासोबत असं का होत आहे किंवा मी यासाठी काय केलं आहे. याच कारणांमुळे मला असं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. प्रेमळ भक्तांनो, हे समजून घेणं सध्या महत्त्वाचं आहे. हे आव्हानं त्या शिक्षा नसून त्या संधी आहेत. त्या तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला बळकट बनवण्यास आणि तुमचं चरित्र घडवण्यास मदत करण्यासाठी तुमच्या शरीरात बाळूमामांनी पाठवलं आहेत. या संकटातूनच तुम्ही असंख्य घटना नंतर आणि सामर्थ्य याचं खरं मर्म शिकतात. जीवनातील चढाई शिखरावर पोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून जा. स्वप्न पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढवते. आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे. जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल. धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षक हे अपयशातूनच मिळतं. अपयश हे यशाच्या स्वप्नांचे स्थानक आहे, अंतिम हे मार्ग नाही. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे
लक्ष देऊन पहा. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळतच असते. प्रेमाने हे जगाचे सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमानं वागणं ही आपल्या आत्म्याची सजीवता दर्शवते. म्हणून आयुष्य ही एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनवा. जीवन हे एकदाच आहे. जीवनाचा आनंद घ्या. सर्वोत्कृष्ट जीवन जगण्यासाठी आज तुम्हाला काम करावं लागेल. त्या कामाचं फळ तुम्हाला भविष्यात 100% मिळणार आहे. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडं आहे त्यात समाधान मानून चला. तुम्हाला ह्या जगात काहीच कमी पडणार नाही. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि पुढे चालत राहा, वाढत राहा, आनंदी राहा. मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण करून बनवून घ्या. जीवन खरंच खूप सुंदर आहे. जगताना आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. जीवनात एकदाच येणार आहे. गेलेला क्षण परत येणार नाही. म्हणून अपयश हे यशाच्या प्रवासाचं स्थानक आहे. त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. आजचं काम आजच करा. विचार आधी थांबवा. विचार पहिला पक्का करा आणि त्या विचारावर काम करून वास्तवात त्याचा आनंद घ्या. आयुष्य हे एका संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल की जी कोणत्याही पुस्तकात तुम्हाला शोधून सापडणार नाही. स्वतःच्या मनाने शिल्पकार बना. तुमच्या विचाराने एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला राहायला आवडेल. जीवन हे एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास आहे. तुमच्या रंगाने ते सुंदर बनवा. सुंदर प्रकृती तयार करा आणि शेवटी निसर्गासोबत चला. शांतता ही आत्म्याची भाषा आहे. तुम्ही शांततेत आपलं मन शोधा आणि तुमच्या आत्म्याचे आवाज ऐका आणि त्या आवाजाच्या दृष्टीनं तुमचं जीवन घडवून चला पुढं. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून न घेणं. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणं सोपं जातं. आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे, जी अंधारात दिशा दाखवते. आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्हाला ह्या जगात काहीच कमी पडणार नाही. मैत्री ही जीवनाची अमृत आहे. एक खरा मित्र हजारो पुस्तकांपेक्षा अधिक आपल्याला शिकवू शकतो. मित्रांना जपा, त्यांना वेळ द्या आणि तुमच्या जीवनातील काहीतरी क्षण त्यांच्यापाशी ठेवा. सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला अजिंक्य बनवेल. आनंद हा आपल्या आतून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याचा आनंदाला जगासमोर उजाळा द्या. जीवनाची सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो. आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे. प्रत्येक सूर, चढ उतार आपल्याला काहीतरी शिकवतात. आपलं कान उघडं ठेवा आणि प्रत्येक तालात जीवनाचं सौंदर्य शोधा. आयुष्यातील खऱ्या यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता. जेव्हा आपण आपल्या भीतीची सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते. सुखदुःख हे जीवनाच्या चढ उतारासारखं आहेत. ते स्वीकारून
आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकता. ज्ञान हे एक असीम सागर आहे. प्रत्येक नवीन गोष्टी शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आयुष्यात धैर्य हे सर्वात मोठे गुण आहे. धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. प्रेम ही जीवनाची प्रथम आणि सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थीपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. आयुष्य हे एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत. प्रत्येक ब्रश स्ट्रोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा. संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. ते आपल्या सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात. मित्रत्व ही विश्वातील आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहे. हाच खरा आपला मित्र सुखदुःखात साथ देतो. आनंद हा आपल्या मनातून येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगण्याचं कारण बनवा. आपल्या आयुष्याचं सर्वोत्तम संगीतकार आपणच आहोत. प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्या जीवनाचं संगीत सुंदर बनवा. आपल्या स्वप्नांची पाठपुरवठा करणं हे जीवनाच्या सर्वात सुंदर प्रवासातील एक आहे. धाडसी बना आणि आपल्या स्वप्नांचा पिछा करा. आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता असते. स्वप्न पाहणं ही केवळ सुरुवात आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे आपल्या चुकांमधून शिकणं. धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. मैत्री ही जीवनाची सर्वोत्तम भेट आहे. ती जपा, तिला वेळ द्या. प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. संघर्ष हा यशाचा मार्गातील सर्वोत्तम शिक्षक आहे. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण हा एक नवीन शिकवण आणि आनंद घेतो. आपल्या चुकांकडे हसून पाहण्याची क्षमता हीच खरी आपली समृद्धी आहे. जीवनातील सर्वोत्तम गुरु म्हणजे तुमचा मिळालेला तुम्हाला अनुभव आहे. आयुष्य म्हणजे शिकणे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. प्रेम ही जगण्याची सर्वोत्तम भाषा आहे. कृतज्ञता ही जीवनाची सर्वात सुंदर भावना आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आपली मानसिकता. मानसिकता नेहमी सकारात्मक ठेवा. तुम्ही चांगलं ऐका, चांगलं बघा, तरच तुम्ही चांगला विचार करू शकता. अडचणींना सामना करणं हे यशाचं प्रवेशद्वार आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. विश्वास ठेवा, एक दिवस ते नक्कीच साकार होतील. आयुष्य ही एक कला आहे, जिचे सौंदर्य आपल्या कृतीतून प्रकटते. जीवनाची सर्वोत्तम क्षण म्हणजे त्या क्षणांची आठवण, ज्या कृतीतून आपल्याला प्रकटते, आपल्याला हसवतात. धैर्य हा यशाचा मार्ग आहे. तो स्वीकारा आणि आपल्या देहाच्या दिशेने पुढे चला. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशामधून मिळते. त्यांना स्वीकारा आणि त्यांच्यापासून शिका, परंतु कधीही हार मानू नका. संवाद हा मैत्रीचा पहिला धडा आहे. उघडपणे बोला आणि ऐकणं, यामुळे आपल्यातील संबंध अधिक मजबूत आणि अर्थपूर्ण बनतात. जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी संधी आहे. त्यांना स्वीकारा आणि आपल्या आत्मबलाची परीक्षा घ्या. आनंद हा त्या लहान लहान गोष्टींमध्ये आहे, ज्या आपण नेहमी दुर्लक्षित करतो. त्यांना ओळखून आपलं जीवन समृद्ध करा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका. अडथळे येतील, पण तुमचं ध्येय पूर्णत पोचण्यासाठी इच्छाशक्ती त्यांना मात देईल. स्वतःशी प्रामाणिक राहा. आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि स्वतःला कधीही खोटं सिद्ध करू नका. ज्यांनी जीवनात कधी हार मानली नाही, त्यांनीच खरी यशाची चव चाखली आहे. आव्हानांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवा. आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे, ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी आणतो. आयुष्यातील संघर्ष हेच आपल्याला सामर्थ्य आणि साहस प्रदान करतात.
त्यांचा सामना करा आणि आपल्या आत्म्याला मजबूत करा. मैत्री ही आयुष्याच्या प्रवासातील सर्वात मौल्यवान भेट आहे. एक खरा मित्र आपल्या सर्वात कठीण काळात सुद्धा आपल्या बाजूला उभा राहतो. आत्मसन्मान हे आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा आहे. स्वतःचा आदर करा आणि इतरांना सुद्धा तसंच शिकवा. प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे. भूतकाळाच्या चुका आणि अपयशापासून शिकून एक नवीन दिवसाचं स्वागत करा. आपल्या आयुष्यातील लोकांचा सन्मान करायला शिका. प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषधी आहे. आशावादी वृत्तीने आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजून घ्या, कारण एकदा गेलेली क्षण परत येत नाही. आपल्या जीवनातील छोट्या सुखांचा आनंद लुटा. ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहे. आत्मविश्वास हा यशाचा कळस आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाका. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू आणि हसू हे आपल्या अनुभवाचे मोती आहेत. ते सांभाळून ठेवा, कारण ते आपले व्यक्तिमत्व निर्माण करतात. जीवन हे चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार. प्रत्येक रंगाचा वापर करून आपल्या जीवनाचं सुंदर चित्र तयार करा. कठीण परिस्थितीत सुद्धा आशा आणि धैर्य ठेवा. तुमची इच्छाशक्ती आणि साहस हेच तुम्हाला यशस्वी बनेल. आणि जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीती मनात बाळगू नका. कोणतंही काम ठामपणे विचार करा आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीला सोडून देऊ नका. घडामोडींचा विश्वास निर्मळपणाचे श्रेणी येतात जेव्हा नशीब तुमच्यावर असतं आणि एक आराम किंवा चमत्कार देखील प्रदान करतं. तो असा क्षण नाही की ती व्यक्ती आहे, त्याचा मार्ग तुम्ही ओलांडला आहे, त्या व्यक्तीच्या हृदयातला स्पर्श झाला आहे. तुमची कहाणी, तुमची चिकाटी आणि तुमची ज्या कृपेनं तुमच्या अडथळा सामना केला आहे, तुम्ही उरलेले काही ओझे हलके करण्यासाठी, ते तुम्हाला मदत करण्यास, दया करण्याची आणि मदतीचा हात देण्याची तीव्र इच्छा आहे. आज त्यांनी निर्णय घेतला आहे, तुम्हाला पैशांची भेटवस्तू म्हणून नाही, तर खऱ्या सहानुभूती आणि तुमची साथ देण्याची इच्छा यामुळे द्या. तुम्ही आलेल्या आर्थिक तणावाला ते समजतात आणि पुन्हा उभारण्याची संधी देईल. प्रेमळ भक्तांनो, पैसा हा केवळ एक साधन असलं तरी संपण्याचं साधन उत्प्रेरक असू शकतं. त्याच्या हुशारीने वापर करा. ते उज्ज्वल चांगल्या भविष्याकडे एक पाऊल असू द्या. संधी निर्माण करण्याचं साधन किंवा तुमच्याकडे पैसा दिलेला आहे. जर तुमच्याकडे सध्या भरपूर धन असेल तर स्वतःला समजा, कारण मामाने तुम्हाला इतरांना मदत करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेमळ भक्तांनो, देवाने दिलेल्या संधीचं आता सोनं करावं लागणारच तुम्हाला. त्याविषयी पर्याय नाही. मामा म्हणतात, तुम्हाला आपल्या पोटाच्या पोटासारखं जपतील, फक्त तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. देव म्हणतात, अशी वेळ तुमच्यावर येऊ शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे हात पसरवण्याच्या स्थितीत असाल. केवळ भेटवस्तूच नव्हे, तर तुमच्या जीवनात लहान मोठ्या सर्व आशीर्वादांसाठी कृतज्ञ राहण्याचे लक्षात ठेवा. कृतज्ञता आपण काय पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. जीवनाच्या या प्रवासात प्रवाशाला दयाळूपणाची ही कृती पुरेशी करण्याची आणि जगात अजूनही अस्तित्वात असलेल्या सौंदर्य आणि समजूतदारपणाची आठवण करून देण्याचा एक अनोखा मार्ग आहे. तसंच आपल्या सभोवतालच्या लोकांचे असलेले आपले नाते जतन करा. मानवतेची करुणा आणि प्रेम अजूनही फुलतं याचा पुरावा या जगात कधी कधी थंड आणि दुसऱ्या अजूनही काळजी घेणारे लोक जे लोकांना पाहतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला जरी काही जमलं नाही तर दुसऱ्याला काहीतरी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आध्यात्मिकतेची दृष्टी जीवनात यशस्वी होण्यास एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आध्यात्मिकता अर्थात आत्मिक विकास, आत्मसन्मानाच्या समृद्धी, शांतता
आणि संतोषाच्या अनुभवाची प्राप्ती हातून जागण्याची प्रक्रिया असते. यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक दृष्टीने वेगळे दृष्टिकोन, सामाजिक परिस्थितीचा समज, आत्मसमर्पण आणि निष्कर्म कर्मचरण याचा महत्त्व असतं. म्हणून नेहमी आध्यात्मिक गोष्टी वाचल्या पाहिजेत, आध्यात्मिक असेच व्हिडिओ ऐकले पाहिजेत. सुखी झालं पाहिजे. तुम्ही अपेक्षा ठेवू नका कोणाकडून, हे शक्य नाही, पण प्रयत्न करावा. कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. उत्तेजक पदार्थ यापासून लांब राहा. पूर्वी ऋषीमुनी हे फक्त फळं खाऊन वर्षानुवर्ष साधना करत असत. हे शक्य होत असतं ते योग्य आणि पौष्टिक आहारामुळे. स्वतःशी तुलना करू नये. साहजिक तुलनेतून स्पर्धा निर्माण होते. स्पर्धा असावी, पण ती योग्य आणि खिलाडू वृत्तीचीच असावी. बरेचदा स्पर्धा ही वाईट काम करण्यास अथवा काहीतरी चुकीचं घडवण्यासाठी जबाबदार असते. जे मिळतं ते नशिबानं आणि कष्टानं मिळतं. जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. प्रामाणिकपणे कष्ट करून खा. देव कशाची कमी करणार नाही. साधी राहणी असावी. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी, हे पूर्वजनांनी योग्य ते सांगितलेलं आहे. सर्वांशी प्रेमानं राहा. प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा. मातृभाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा. आपलं मन देखील प्रसन्न राहतं आणि समोरच्या व्यक्तीचं कान देखील तृप्त होऊन जातात. समोरच्या व्यक्तीचे मत आणि बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आपण चुकीचे अनुमान काढून स्वतःला त्रास करून घेतो. आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तींची अथवा प्रामाणिकपणाची मदत करा. प्राण्यांना स्वतःची बुद्धी नसते. ते आजारी पडले तर त्यांच्यासाठी दवाखाने नसतात अथवा रुग्णवाहिका येत नाही. शक्य असल्यास मदत करावी. कळकळीची विनंती. नेहमी अन्नदान करा. दान आणि अन्नदान यामुळे भेटणारा आनंद खूप प्रेमळ आणि निर्मळ असतो. सध्या इथेच थांबतो. स्वतःची काळजी घ्या आणि जवळच्याची देखील. तरीही आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो, काळाची गरज आहे. ह्या कलियुगात जर काय महत्त्वाचं असेल तर ते दान आहे. आणि दानात काय श्रेष्ठ आहे तर ते अन्नदान आहे. फुल नाही फुलाची पाकळी. आपण अन्नदान हे केलंच पाहिजे. तुमच्या सर्व इच्छा बाळूमामा पूर्ण करू आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवू, ही सद्गुरू चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आहे की श्री संत सद्गुरू बाळूमामांची प्रार्थना दररोज संध्याकाळी झोपताना करायची आहे. जर ही प्रार्थना सकाळ संध्याकाळ तुम्ही बाळूमामांना केली तर आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. तुमचं अडलेलं काम मार्गी लागतील आणि बाळूमामांची तुमच्यावर कृपा होईल. त्यासाठी प्रेमळ भक्तांनो, प्रार्थनेचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अन्यथा मामांच्या सेवेचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. त्यामुळे बाळूमामांना प्रार्थना आपल्या करायचीच आहे. चला माझ्यासोबत डोळे बंद करून अशाच प्रकारे आपल्याला दररोज प्रार्थना करायची आहे. हे बाळूमामा, सर्वश्रेष्ठ तेज स्वरूपा आणि सर्वजण तुझे ध्यान करतो. तुमच्या सर्वांच्या बुद्धीला सन्मार्ग व शुभ कार्यासाठी प्रज्वलित कर. माझ्या दुःखावर विजयाचा मार्ग दाखवणारा तू माझा गुरुच आहेस. मामा, तुम्ही ब्रह्मांड आहात. तुम्ही विश्वव्यापक आहात. सर्वज्ञ विष्णू आहात आणि महादेव तुम्हीच आहात. परम सत्याचा मार्ग दाखवणारे हे परब्रह्म साक्षात गुरु आहात. म्हणून मामा, मी तुम्हाला नमन करतो. माझ्या आयुष्यातील सुखदुःख आणि माझे संपूर्ण जीवन मी तुमच्या चरणी समर्पित करतो. कारण मामा, मला तुमच्याशिवाय कुणाचाही आधार नाही आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही कराल ते तुम्हीच कराल आणि जे काही कराल ते माझ्यासाठी चांगलंच असणार आहे, याची मला खात्री आहे आणि माझा तुझ्यावर अटळ विश्वास आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. हे करा माझे विचार माझे मन शुद्ध असू दे. अध्यात्माचे विचार, प्रेरणा, शक्ती सतत माझ्या मनामध्ये ठेवत राहू द्या. आत्मा अमर आहे, हे सर्व सत्य आहे. मामा, या गोष्टीची जाणीव माझ्या मनामध्ये करून द्या
माझ्या आयुष्यात सुखदुःख, जय पराजय, यश अपयशातही माझ्या मनाला स्थिर आणि धैर्य लागू द्या. माझे मन नेहमी शांत राहू द्या. हे ईश्वरा, मला सद्बुद्धी दे आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा दे. खरं बोलण्याचा अभ्यास दे. तुझं सत्य स्वरूपाचं ज्ञान दे. हे बाळूमामा, तुम्हीच आमची माता पिता आहे. तूच आमचा बंधू व मित्रही आहे. तूच आमची विद्या, तूच आमचं धन आहेस. तूच आमचे सर्वस्व, तूच परमेश्वर आहे. हे विश्व स्वर्गासारखं व्हावं. आम्हा सर्वांचं जीवन सर्वात कमी हो आणि आपापसातील व्यवहार ठरवून आम्हा सर्वांचे जीवन प्रेम आणि आनंदानं, सचोटीनं, सत्कार्य, सद्धर्माने प्रेरित कर. आमच्या मनात अन्याय, अहंकाराविषयी तिरस्कार निर्माण कर व त्यापासून आमचं जीवन उज्ज्वल होऊ दे आणि उपेक्षांची सेवा करू दे. माझी बुद्धी, माझे विचार हे संकुचित नसू दे. माझे विचार अक्षरात विशालता येऊ दे. इंद्रियावर नियंत्रणासाठी मला शक्ती मिळू दे. माझ्या मनामध्ये वीरता परंतु धीरता येऊ दे. माझं जीवन सर्वांचं बनू दे आणि सत्याचं व धर्माचं रक्षण करण्याचे सामर्थ्य हे बाळूमामा, तू अनंत आहेस. विश्वही अनंत आहे. अनंतातून आनंद विश्व निर्माण झाले आहे. अनंतातून अनंत वजा झालं तरी ते अनंतच आहे. हे ईश्वरा, सर्वत्र शांती असू दे. माझ्या आयुष्यातील माझे परमपिता, ब्रह्मांड नायक बाळूमामा, आमच्या सर्वांचे, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. आम्हा सर्वांचं जीवन सुखमय व आनंदमय होऊ द्या. आम्हा सर्वांचं श्रम सतमार्गानं राहू द्या. आम्हा सर्वांचं ज्ञान अतिउत्तम राहू द्या. आम्हा सर्वांचं सुखी राहो. सर्वांचं जीवन रोगमुक्त राहो. आम्हाला सर्व दोषमुक्त होऊन आणि सर्व शांती राहोत. हे ईश्वरा, सर्व जीवनसृष्टी सुखी राहो. जीवाचे सर्वांचे जीवन रोगमुक्त राहो. सर्वांना सुखी राहू दे आणि सर्व रोगमुक्त कर. हे बाळूमामा, आम्हा सर्वांमध्ये स्वतःला आपण करू दे. तुझा स्वीकार करावा. तर भक्तांनो, अशा प्रकारे आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाळूमामांची प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे प्रार्थना म्हणायला जमत नसेल तर तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही प्रार्थना ऐकली तरी बाळूमामांची प्रसन्न आणि बाळूमामांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.